आम्ही नवीन टी व्ही घेतली आहे, पण त्याआधी सर्वांना सॉरी बरं का. कारण बऱ्याच दिवसानंतर मी लाँग व्हिडिओ टाकते. खूप दिवस झाले लाँग व्हिडिओ टाकलेच नाही. 3-4 महिने झाले जवळपास मी व्हिडिओ टाकलेच नाही. म्हणून म्हणलं हा टी व्हीचा डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. कारण माझ्या आयुष्यातल्या काही स्पेशल गोष्टी घडल्या की ते मी तुमच्यासोबत शेअर करतेच. म्हणजे मला तुम्ही माझ्या फॅमिलीसारखे वाटतात. आता आपली फॅमिली 500ची झालेली आहे. म्हणजे 500 सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत. म्हणून सर्वांचे थँक्यू. तुम्ही सर्वांनी सपोर्ट करताय. सगळेजण फॉलोज करतात, सगळे लाईक वगैरे करतात, पाहतात माझे व्हिडिओ. म्हणून सर्वांचे थँक्यू. आणि त्यामुळंच मी तुमच्यासोबत माझा डिटेल व्हिडिओ पूर्ण माझ्या घरात काही गोष्टी काही जरी नवीन घेतलं तरी मी तुमच्यासोबत शेअर करते. कारण मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं आहे की तुम्ही सगळेजण माझी फॅमिली आहात. तर म्हणून मी टी व्ही घेतली आहे. तसं माझ्याकडे टी व्ही होती. मी तुम्हाला माझा पहिला व्हिडिओ पण सांगितला होता की मी घरी टी व्ही वगैरे बसवते. कारण आम्ही जेव्हा ह्या रूममध्ये आलो होतो ना तेव्हाच मी सांगितलं होतं. आणि तेव्हाच माझं यूट्यूब चॅनल पण खोललं होतं. तर माझ्या टी व्हीला झाले 2-3 वर्षे झाले असतील. पण मी ह्या रूममध्ये आत्ताच आले म्हणा. पहिल्याच्या रूममध्ये माझं यूट्यूब चॅनल नव्हतं. तसं हा तो टी व्ही छान होता, पण थोडासा छोटा होता. म्हणजे त्याला यूट्यूब कनेक्ट वगैरे नव्हतं, फोन कनेक्ट नव्हता. डायरेक्टली केबल कनेक्शननी होतं चालू. पण मला आवडत होता बरं का. म्हणजे माझे हिंदी चॅनल्स येतात, मराठी चॅनल्स येतात. कारण तुम्हाला माहिती आहे मला तेलुगू जमत नाही. पण छान होता. मग आम्ही असंच काल संडे होता म्हणून आम्ही बाहेर गेलो होतो. म्हणजे संडे स्पेशल काय फक्त मार्केट वगैरे करायचं, काय छोटी मोठी शॉपिंग वगैरे. तर त्यासाठी बाहेर गेलो होतो. काही आयडिया नव्हती की चला टी व्ही घ्यायचं वगैरे असं काहीच नव्हतं. मार्केटला जाते वेळेस अचानक आम्हाला टी व्हीचं शोरूम दिसलं. तर म्हणलं दुकान वगैरे तर चला बघूत आपण. जर आवडलं तर घेऊ. तसं पण घ्यायचंच होतं कारण प्रत्येकाच्या घरी स्मार्ट टी व्हीज आहेत जे फोनला कनेक्ट होतात, वायफायने चालतात वगैरे. म्हणून म्हणलं आपण पण बघावं. आणि आम्हाला टी व्ही हा घ्यायचाच होता. म्हणून जाऊन बघितलं तर काय आवडला. हा 32 इंच आहे. म्हणजे 32 इंचेस टी व्ही. मला तर म्हणजे फारच आवडला होता बरं का. म्हणजे माझं स्पेशली मी जे फोनमध्ये बघते ते सगळं बघू शकते त्यावर. माझं तारक मेहता बघू शकते स्पेशली. कारण मला तर खरंच जेवण वगैरे तर जात नाही तारक मेहता बघितल्याशिवाय. तसंच मला खूप एक्साइटमेंट होती कारण न्यू टी व्ही वगैरे. तर आम्ही सकाळी गेलो आणि सगळे टी व्हीचे पेमेंट वगैरे घेतलं, बिल वगैरे करून नंतर घरी आलो. कारण आमच्यासोबत ते माणसं आले नव्हते. ते दुसरीकडे टी व्ही वगैरे कनेक्ट करण्यासाठी गेले होते. ते बोलले ठीक आहे आम्ही तुम्हाला रात्री पाठवतो किंवा इव्हनिंगला पाठवतो. तर म्हणलं ठीक आहे आज होतं आहे ना, तर ठीक आहे असं म्हणत होतं. पण बिचारे आले ते लगेच म्हणजे 12-12:30पर्यंत घरी आले आणि लगेच आमच्या टी व्ही बसवण्याचं काम सुरू झालं. आणि माझी जी छोटी टी व्ही होती ना तिला काढलं. नवी टी व्ही घेतली ह्याचा आनंद तर होताच, पण बारकी टी व्ही आता ह्यापेक्षा लहान दिसत होती आणि तिला काढते हेच जरा वाईट पण वाटत होतं. कारण तुम्हाला माहिती आहे का ही टी व्ही ना बारकी टी व्ही आमची छोटी होती ते ह्यांना बँकमध्ये गिफ्ट दिलेले. जेव्हा ह्यांचं ट्रान्सफर झालं होतं ह्या बँकमधून दुसऱ्या बँकमध्ये, तर तिथल्या पूर्ण स्टाफनं मिळून ही टी व्ही गिफ्ट दिली होती आम्हाला. तर त्याच्या आठवणीच आहेत म्हणून थोडं वाईट पण वाटत होतं. पण काय नाही, तो टी व्ही तर आम्ही असंच फेकणार नाही आहेत. तर त्या टी व्हीला आम्ही व्यवस्थित पॅक करून ठेवले बरं का. म्हणजे जेणेकरून कधी ना कधी माझ्या बेडरूममध्ये लावता येईल किंवा गावाकडं वगैरे देता येईल. बघू नंतर काय करता येईल ते. पण तिला व्यवस्थित पॅक करून ठेवलं होतं आम्ही. कारण तिच्यासोबत खूप आठवणी आहेत आणि ह्यांच्या ऑफिस स्टाफनी छान प्रेमाने गिफ्ट दिलेलं आहे म्हणून. तर ह्या टी व्हीला पूर्ण हे सेट करत होते. आता वॉलला कनेक्ट करणार आहे त्याचा स्टँड वगैरे आणून. तर मला एक्साइटमेंट तर होतीच टी व्ही कशी दिसेल आणि माझे पॅन ड्राईव्हमधले फोटोज वगैरे सगळे दिसतील. तुम्हाला मी दाखवेलच म्हणा. पण माझे इन्स्टाचे पण बघू शकता आपण. किती छान ना, मस्त वाटत होतं बरं. आणि जे इन्व्हॉल्व करत होत्या ना तोपर्यंत त्या दादांना थंड पाणी वगैरे दिलं. कारण बाहेर गरमी होती आणि ते गरमीमध्येच उन्हामध्येच आले होते. 2 माणसं होते. मग त्यांना थंड पाणी दिलं, ज्यूस वगैरे बनवला. पण त्यांना म्हणत होते की आम्ही पहिला आधी काम करतो. पण म्हणलं ठीक आहे काम काय होत राहणार आहे. 5-10 मिनिट उशीर झाला तर काय होतं. आधी ज्यूस वगैरे पिऊन घ्या नंतर कामाला स्टार्ट करा. म्हणून त्यांच्यासाठी ज्यूस वगैरे केला. जुन्या टी व्हीचं आमचं जे होतं ना स्टँड, ते स्टँड पण काढत होते एक दादा. म्हणजे दोघं आले होते ना, तर एकजण टी व्हीला इन्स्टॉल करत होतं आणि एकजण त्या वॉलचे काम करत होते. ड्रिल मशीन वगैरे सगळंच घेऊन आले होते ते. म्हणून आम्ही दोघंही तिथं फक्त थांबलेलो होतो. बघताय ते किती घट्ट बसवलेलं होतं. ते टी व्ही ना आम्हीच बसवली होती घरी. म्हणजे आमच्या शेजारचे काका वगैरे आले होते दादा.
त्यांनी बसवून दिली होती. म्हणजे छान परफेक्ट बसवलं होतं आम्ही. तसंच ते काढायला मेहनत लागली, पण ते स्टँड पण मी सांभाळून ठेवते. मला सवय आहे गोष्टी सांभाळून ठेवायची. माझा एक वॉल फॅन आहे. त्या वॉल फॅनची पण गरज लागली आज. म्हणजे आता आम्ही जास्त तर हॉलमध्ये बसत नाही. कारण टी व्ही तो बंद होता. म्हणजे त्याला केबल कनेक्शन नव्हतं, म्हणून टी व्ही तेवढा चालू नव्हता. म्हणून आम्ही तिकडं हॉलमध्ये बसायचंच नाही. मग बेडरूममध्येच बसायचे फोनमध्ये बघत. पण आता टी व्ही इन्स्टॉल केली आहे, टी व्ही आहे नवीन, तर आम्ही आता हॉलमध्ये पण बसायचे. मग फॅन लावायचं म्हणून वॉल फॅन लावलेला आहे. तसं वरचा फॅन आहे सिलिंग फॅन, पण सिलिंग फॅनचं ना तेवढी हवा मला परफेक्ट वाटत नाही. आणि वॉल फॅनची हवा खूपच छान येते. आणि त्याला आपण असेल माझ्या बेडरूममध्ये पण 2 फॅन आहेत. सिलिंग फॅन पण आहे, हॉल आणि वॉल फॅन पण आहे. पण मला सिलिंग फॅनपेक्षा जास्त वॉल फॅन आवडतो, म्हणून मी तेच लावत असते. तर असो, इकडे हे दादा ते स्टँड लावून घेत होते. आणि माझा जो खालचा आहे ना, ते मी मेशोवरून घेतलेलं आहे, म्हणजे सेटअप बॉक्स वगैरे ठेवण्याला. आता ह्याला काही सेटअप बॉक्सची गरज नाही, कारण माझा 5G फोन आहे, अनलिमिटेड डेटा. तसं ह्यांचं म्हणणं चाललं आहे की केबल पण बसून घेऊ. बघू, जर जेव्हा केबल वगैरे बसवला ना, तेव्हा मी सांगतेच तुम्हाला. तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअरच करते. तर माझा पॅन ड्राईव्ह लावलेला आहे, कारण मला माझेच फोटोज बघायला आवडतात. काय माहिती काय, मला कुठलाही फोटो खराब असो चांगला असो, कारण बरेच लोक असं म्हणतात, चांगला फोटो नाही आला डिलीट करा, असं असतं त्यांचं. पण जुना फोटो आहे डिलीट करा, नवीन फोटोज काढा. पण मला फोटोज डिलीट करायला आवडतच नाही. फोटो कसेही असो, हे फोटो डिलीट करतच नाही. आणि म्हणून त्यासाठी मी माझे सगळे फोटोज हे पॅनड्राईव्हमध्ये टाकलेले आहेत. पॅनड्राईव्हमधून फोटो टाकले की मोबाईलमधून फोटो डिलीट करू शकते आणि नवीन फोटोज काढा. म्हणजे एखादी नवीन साडी वगैरे घातली तर झाले माझे 25-30 तर फोटो त्यामध्ये असतातच असतात. म्हणून फोन स्टोरेज वगैरे फुल व्हायला नको आणि माझे फोटोज पण डिलीट व्हायला नको, म्हणून मी पॅनड्राईव्ह घेतलेला आहे. मी कधीतरी दाखवेलच तुम्हाला माझ्या पॅनड्राईव्हचे फोटोज वगैरे. तर हे टी व्ही बसवल्यानंतर पण त्याला काही हुक्स वगैरे असतात, ते दादा क्लिक करत होते, म्हणजे पूर्ण स्क्रू टाईट करत होते. तोपर्यंत ह्या दुसऱ्या दादांनी टी व्हीची सेटिंग करण्यासाठी रिमोट वगैरे काढलं. त्यामध्ये आणखी बरंच काही होतं, म्हणजे त्याला स्टँड होता, म्हणजे आपण खाली ठेवू शकता, कुठलं टेबलवर वगैरे ठेवू शकता. पण आम्हाला टेबलवर वगैरे ठेवायचा नव्हता, वॉललाच हे करायचं होता, म्हणून आम्ही तेच लावले. पण ते स्टँड सांभाळून ठेवतो आम्ही. म्हणजे बघू, हे रेंटेड रूम आहे, तर आपलं जेव्हा स्वतःचं घर होईल तेव्हा घेता येईल ह्यापेक्षा मोठं, किंवा तिथं व्यवस्थित इन्स्टॉल करता येईल म्हणा. पण नंतरचं काय सांगता येईल, आताचं बघूत. पण टी व्ही चालू झाला ना तेव्हा खूप छान वाटत होतं. म्हणजे ह्याची सेटिंग वगैरे सगळं ते दादा आम्हाला दाखवत होते. आणि आता आम्हाला धूळ पण झाली होती, कारण ड्रिल मशीन चालवली होती ना, तर खाली धूळ झाली होती. पण मला तर खूप छान वाटत होतं. ठीक आहे, गोंधळ झाला तर झाला, पण छान व्हायला ना. आणि अचानक आमच्यासोबत खरंच अचानकच गोष्टी घडतात बरं का. म्हणजे आम्ही त्या रूममध्ये असताना ना असंच मार्केटलाच चाललो होतो, तेव्हा रात्रीचा टाईम होता. आणि अचानक आम्हाला एक कबड दिसलं बरं का. म्हणजे कबड दिसलं तर आम्ही म्हणलं ठीक आहे, आपला आता ह्या रूममध्ये कबड नाही आहे तर घेऊ. आहेत माझं लग्नाचे जे सामान आहे ते गावाकडं आहे. तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की माझं गाव येतोंडा आहे. तर त्या गावात माझं पलंग वगैरे, कपाट, वॉशिंग मशीन सगळं तिथंच आहे. आम्ही इथं निजामाबादला राहतो, तर घेऊन आलो नाही इथं. तर माझ्याकडं नव्हतं, तर आम्ही असंच फिरताना आम्हाला कबड आवडलं. आणि हे बोलले ठीक आहे चला बघू. आणि तिथं मला एवढं आवडलं की आम्ही येते वेळेस ते कबड घेऊनच आलो. मार्केट राहिलं बाजूलाच. तर असं आजही तसंच झालं होतं. अचानक आम्ही प्लॅनिंग करून केल्या ना गोष्टी, तर तेवढा परफेक्टली घडत नाहीत. पण अचानक झालं ना, तर ते खूपच छान लगेच होतं आमच्यापासून. अचानक गोष्टी छान छान होतात. तर असो, इथं सगळे सेटिंग्स दाखवत होते ते दादा. आणि साऊंड क्वालिटी वगैरे आणि पिक्चर क्वालिटी एवढी सुंदर आहे ना ह्या टी व्हीची, तुम्हाला माहीत असेल. म्हणजे बऱ्याच लोकांच्या इथं असतं. माझ्या नवीन टी व्ही असतात, म्हणजे मोठ्या मोठ्या टी व्ही असतात. पण माझ्याकडं ही टी व्ही आत्ताच आली आहे, नवीन आली आहे. म्हणून त्यासाठी एक्साइटमेंट तर खूपच आहे आणि उत्साह तर त्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे असतं ना, म्हणजे लहान लेकराला कसं असतं, एखादी नवीन गोष्ट दिसली की त्याला किती आनंद होतो, तसंच काहीसं झालं होतं मला. पिक्चर क्वालिटी बघता किती सुंदर आहे ना. तर माझं तारक मेहता बघत बसायला मी मोकळी बरं का. तसं काय नाही आहे, पण आवडतं मला. म्हणजे नवीन टी व्ही असल्यावर थोडासा आनंद तर होतो. मला मराठी सिरियल्स वगैरे बघता येईल जिओ हॉटस्टारवर. आता नवीन कुठले आले तो. तुम्हाला आवडली का टी व्ही? आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ह्यातल्या बऱ्याच सेटिंग्स मला माहीत नाही आहेत. बघू आता कसं होते. मला काय फोनमध्ये बघूनच शिकावं लागणार आहे काय आहे कसं आहे. तर हे दादा पूर्ण दाखवत होते आम्हाला की
की असं करायचं तसं करायचं, पूर्ण इन्फॉर्मेशन देत होते टी व्हीची. तर ते आम्ही दोघंही लक्ष देऊन बघत होतो बरं का. जोपर्यंत ते दादा सेटिंग्स दाखवत होते तोपर्यंत मी कॉफी बनायला टाकली आणि म्हणलं आता तेव्हा ज्यूस झाला आणि तो असंच कसं त्यांना येऊन पण 15-20 मिनटं झाले सगळं काम करायला, इन्व्हॉल्व करायला. म्हणलं एक कॉफी तर बनतीच, त्यांना कॉफी द्यायची. पण एक दादाला कॉफी आवडत नव्हती किंवा त्यांना चालत नव्हती असं म्हणलं तरी चालेल, ते घेतले नाहीत कॉफी. म्हणजे एकाच दादाने कॉफी घेतली आणि आम्हाला सेटिंग्स वगैरे सगळं दाखवायला लागले. तर आम्ही दोघांनी सेटिंग्स वगैरे सगळं लक्षात ठेवलं, बघितलं आणि आम्ही रात्री छान त्यावर तेलगू मूव्ही बघत जेवण वगैरे केलं इकडंच. तर कदाचित आता आमचा डायनिंग टेबल हा हॉलमध्ये शिफ्ट होणार आहे, म्हणजे आम्ही हॉलमध्येच जेवणार आहेत असं मला वाटतं. कारण आम्हाला फोन बघत जेवायची सवय होती मूव्हीज वगैरे लावून. आता आपण डायरेक्टली यूट्यूबला कनेक्ट होऊन टी व्हीवर बघू शकतात, तर मी ते पण बघू शकता क्लॅरिटी वगैरे. त्या दादाने त्यांच्या आवडीचं हे गाणं लावलं होतं, म्हणजे साऊंड वगैरे कसं आहे हे चेक करण्यासाठी. तर आवाज छान होता, म्हणजे हॉलमध्ये आहे तर मी बाहेर बाल्कनीमध्ये जाऊन आवाज ऐकला तरी येत होता छान. माझ्या बेडरूममध्ये पण येत होता, तेवढा मोठा नाही पण नॉर्मल आवाज केला होता तरी क्लिअर आवाज येतो बरं का. मोठा जरी केला तरी क्लिअरली आवाज येतो, हे मेन आहे. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की मोठा आवाज केल्याच्यानंतर क्लिअर आवाज येत नाही. तसं स्टिकर्स वगैरे आहेत टी व्हीवर लावलेले, पण आताच काढले नाहीत कारण कालच घेतली आहे टी व्ही. तर मला एक्साइटमेंट एवढी आहे की तिला 2-3 दिवस तरी नवीन ठेवायलाच पाहिजे. तर Meeshoवर बघितलेलं पण आहे की त्या टी व्हीचे कवर्स वगैरे. तर असं धूळ बसेल ना, आणि छोट्या टी व्हीचं ठीक आहे, पण आता नवीन घेतली तर त्याची थोडीशी काळजी पण घ्यायला पाहिजे. म्हणून मी Meeshoवर बघितलेले आहेत कवर्स. ते आल्याच्यानंतर ते पण दाखवेल तुम्हाला. आणि हे तर एवढे आनंद होते की ह्यांचं इंस्टाग्रामच लावून बसले, म्हणजे हे महेश बाबूचे फॅन आहेत. तर त्यांच्या बड्डेच्या वेळेस जे प्रोग्राम झाला होता निजामाबादमध्ये त्यामध्ये गेले होते, तेव्हाचे व्हिडिओ लावून बघत होते टी व्हीवर आणि छान दिसत होते. म्हणून छान पण वाटत होतं त्यांना, एक्साइटमेंट होती त्यांच्याकडं जास्त. म्हणून मी पण त्यांचे व्हिडिओज वगैरे काढले. म्हणलं ठीक आहे चला बघा, तुम्ही तुमचे व्हिडिओ बघताय तर मी तुमचा व्हिडिओ काढते माझ्या फॅमिलीसोबत शेअर करायला. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे थँक्यू, कारण तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं माझे 500 सबस्क्राईब हे पूर्ण झालेले आहेत. आता मला काही टेन्शन नाही, कारण तुम्ही लोकं मला सगळे सपोर्ट करताय ना. आणि माझ्या आयुष्यात काही छोट्या मोठ्या गोष्टी घडल्या, काही नवीन घेतलं, काही जरी नवीन घेतलं तरी मी तुमच्यासोबत शेअर करते, कारण तुम्ही माझी फॅमिली आहात आणि तुम्ही सगळं मला सपोर्ट करताय. म्हणून आता इथं बघता किती धूळ झालेली आहे. तसं मला काढायचं होतं, पण नंतर म्हणलं रिमोट वगैरे ठेवायला कामाला येईल म्हणून मी ते काढले नाही. म्हणून त्याला साफ वगैरे करून घेतली धूळ. आणि लाईट बंद केल्याच्यानंतर पिक्चर क्वालिटी खूप छान दिसत होती. आणि हा माझा व्हिडिओ आहे जे पोचमपाडला गेलो होती, ते टॅम आहे, टँग वगैरे खूप छान आहे, समुद्र पूर्ण. तसं पाणी कमी झाल्याच्यानंतर जायचं होतं मला, पण फुल पाणी झाल्याच्यानंतर गेले होते मी. बघू, जर मी गेले ना तिथं तर तुम्हाला नक्की दाखवेल, खूप छान आहे. आणि इथे हे फोनमध्ये म्युझिक वाजत होते आणि टी व्हीमध्ये येत होतं ना, त्यासाठी ह्यांना आवडत होतं जास्त. कारण पियानो वगैरे वाजवायला तुम्हाला पण आवडतं का? ह्यांना तर फारच आवडतं. आणि हे सगळे व्हिडिओज लावून ते बघत होते. हे स्क्रीन रेकॉर्ड घेतले होते, म्हणजे स्क्रीन कनेक्ट वगैरे. तर त्याने बघत होते डायरेक्टली टी व्हीवर, यूट्यूब नाही बरं का, स्क्रीन कनेक्ट केलं होतं त्यांनी. म्हणजे मला तर आवडलं बरं का हे. जेव्हा मी माझ्या मम्मीला पप्पाला वगैरे कोणाला पण व्हिडिओ कॉल करेल ना, डायरेक्टली टी व्हीवर दिसतील ते सगळे मला, त्यासाठी. आणि ह्याचा छोटा व्हिडिओ पण येईल लवकर, म्हणजे आलेला आहे. तर काय सगळं साफसफाई करून घेतली. ह्याने तर काही जमणार नाही, म्हणजे जेवण वगैरे तर करावं लागणार आहे आणि घरची साफसफाई इम्पॉर्टंट आहे, मला क्लीन केल्याशिवाय चालत नाही. आणि हॉलमध्ये एवढा गोंधळ झाला होता कारण ड्रिल मशीन चालवली होती, जुनी टी व्ही काढली, फॅन बसवला, नवीन टी व्ही लावली, सगळं पसारा झाला होता पूर्ण. म्हणून सगळं क्लीन करून घेतले. आता हे तुम्हाला मी दाखवू शकत नाही, कारण माझं सगळं एनर्जी गेली होती, पूर्ण काम त्याच्यामध्येच गेलं होतं. म्हणून जर रेकॉर्ड करायला बसलं ना तर टाईम लागतो, म्हणून म्हटलं पटापट काम करून घ्यावं. आणि माझी फॅमिली काय मला सपोर्ट करतेच, यूट्यूब फॅमिली बरोबर ना, काही दाखवू ना दाखवू पण स्पेशल गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करतेच. तर मग मसाले भात वगैरे बनवला दुपारच्या पारीच, म्हणजे 1-2 वाजता मसाले भात बनवून जेवण केलं. आणि रात्रीचे आम्ही टी व्ही बघत बसलो, तर 6-7 वाजताच टी व्ही बघून उठले मी. नंतर चपाती भाजी बनवली नॉर्मल, आणि नंतर मग टी व्ही बघत बघत आम्ही, हे तर इथं झोप लागली होती ह्यांना, कारण एवढं छान वाटत होतं नवीन टी व्हीला. तर कशी वाटली तुम्हाला टी व्ही वगैरे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का नक्की,
कारण मी बरेच दिवस झाले लॉंग व्हिडिओ टाकलेला नाही. म्हणून तुमचे माझे 1-2 व्हिडिओला कमेंट पण आले होते लॉंग व्हिडिओ कधी येईल वगैरे. तर असेच व्हिडिओ येत जातील माझे लॉंग. बाय.